की सगळे ज्योतिषी म्हणतात की अस्थिर परिस्थिती असणार आहे आणि त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दिवस सोन्या चांदीचेच येत्या काही वर्षांसाठी असतील असं मला वाटतं. जोपर्यंत ही परिस्थिती निवळत नाही. तुम्ही जे म्हटलं ते काल पडले भाव आणि आज पडले. सोनं आता महाग आहे, सध्या महागच आहे, ते पडल्यावरही महागच आहे, पण तरी ते एक लॉंग टर्म मध्ये चांगल्यापैकी वाढेल असं मला वाटतं. त्याच्यात अजून एक म्हणजे सांगायचं झालं तर गुरु हा ग्रह कर्क राशीत प्रवेश करतोय जूनमध्ये. कर्क ही गुरुची उच्च राशी आहे आणि गुरु हा परंपरेचा कारक आहे, पिवळ्या रंगाचा कारक आहे. हे पण एक ज्योतिषी सांगतात की सोनं आणखीन झळायला हे सुद्धा एक कारण असेल. त्यामुळे सोन्यातली गुंतवणूक ही फायद्याची असू शकते, फायद्याची असू शकेल. पण आता सोनं इतकं वाढलंय की ती थोडी रिस्की नक्कीच झाली आहे. म्हणजे आता तुम्हाला आठवत असेल एक 5 वर्षापूर्वी चांदी 35,000 रुपये किलो होती. 35,000 रुपये किलो चांदी मिळत होती, तेव्हा कोणी घेत नव्हतं. असंच होतं, जेव्हा ते फार हॉट होतं ना तेव्हा लोक त्याच्याकडे धावायला लागतात.